प्रश्न पहिला, शाहू महाराजांच्या राजवटीत मुक्काम पोस्ट कोणत्या शहरात होता? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी कोल्हापूर, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी सांगली. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कोल्हापूर. प्रश्न दुसरा, शाहू महाराजांनी सुरू केलेल्या बोर्डिंग हाऊसचे नाव काय होते? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए सत्यशोधक बोर्डिंग, ऑप्शन बी शाहू बोर्डिंग, ऑप्शन सी राजर्षी बोर्डिंग, ऑप्शन डी बहुजन बोर्डिंग. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शाहू बोर्डिंग. प्रश्न तिसरा, शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूर राज्यात कोणता कायदा लागू करण्यात आला? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए बंधपत्र कायदा, ऑप्शन बी जमीन कायदा सुधारणा, ऑप्शन सी बंधमुक्त कायदा, ऑप्शन डी शिक्षण बंधनकारक कायदा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी शिक्षण बंधनकारक कायदा. प्रश्न चौथा, शाहू महाराजांनी कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक महत्त्व दिले? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए उद्योग, ऑप्शन बी शिक्षण, ऑप्शन सी सैन्य, ऑप्शन डी कला संगीत. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शिक्षण. प्रश्न पाचवा, शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी कोणते विशेष शाळा सुरू केली? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए महार शाळा, ऑप्शन बी अस्पृश्य शाळा, ऑप्शन सी स्वतंत्र शाळा, ऑप्शन डी विशेष बोर्डिंग शाळा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए महार शाळा. प्रश्न सहावा, शाहू महाराजांनी प्रजेसाठी कोणती सामाजिक सुधारणा केली? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए बालविवाह बंदी, ऑप्शन बी सतीप्रथा बंदी, ऑप्शन सी विधवा पुनर्विवाह, ऑप्शन डी सर्व. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सर्व. प्रश्न सातवा, शाहू महाराजांच्या काळात प्रजाहितेशी म्हणून कोणत्या सुधारणा प्रसिद्ध होत्या? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए कररचना सुधारणा, ऑप्शन बी शिक्षण सुधारणा, ऑप्शन डी अस्पृश्यता निवारण, ऑप्शन डी सर्व. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सर्व. प्रश्न आठवा, शाहू महाराजांचे निधन कोणत्या ठिकाणी झाले? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी कोल्हापूर. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कोल्हापूर. प्रश्न नववा, शाहू महाराजांचे गुरु व मार्गदर्शक कोण होते? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए महात्मा फुले, ऑप्शन बी श्रीमंत गोपाळराव महाराज,
ऑप्शन सी न्यायमूर्ती रानडे, ऑप्शन डी पंडिता रमाबाई. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी श्रीमंत गोपाळराव महाराज. प्रश्न 10वा. शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूर राज्यात कोणत्या लोकांना नोकरीवर आरक्षण मिळाले? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए फक्त मराठा, ऑप्शन बी मागास व अस्पृश्य, ऑप्शन सी ब्राह्मण समाज, ऑप्शन डी व्यापारी समाज. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मागास व अस्पृश्य समाज. प्रश्न 11वा. शाहू महाराजांच्या कार्याचा प्रभाव कोणावर झाला? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी सावरकर, ऑप्शन डी दादाभाई नौरोजी. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 12वा. शाहू महाराजांनी आपल्या प्रजेला कोणता अधिकार सर्वप्रथम दिला? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए शिक्षणाचा अधिकार, ऑप्शन बी समानतेचा अधिकार, ऑप्शन सी मतदानाचा अधिकार, ऑप्शन डी आंदोलनाचा अधिकार. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी समानतेचा अधिकार. प्रश्न 13वा. शाहू महाराजांनी शेतकऱ्यांसाठी कोणता उपाय केला? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए जमीन महसूल कमी केला, ऑप्शन बी सिंचनाची सोय केली, ऑप्शन सी शेती सुधारणा केली, ऑप्शन डी सर्व. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सर्व. प्रश्न 14वा. शाहू महाराजांच्या सुधारणा प्रामुख्याने कोणत्या तत्वावर आधारित होत्या? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए धर्माधारित, ऑप्शन बी जाती निर्मूलन व सामाजिक समता, ऑप्शन सी औद्योगिक विकास, ऑप्शन डी लष्करी सामर्थ्य. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जाती निर्मूलन व सामाजिक समता. प्रश्न 15वा. शाहू महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए 1894, ऑप्शन बी 1901, ऑप्शन सी 1902, ऑप्शन डी 1911. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1894. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.